हॅलो एव्हरीवन, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ममताज लॉगबुक या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आचरा बीचवरती, जिथे मी राहते तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि मला खात्री आहे की तुम्हाला हा छोटासा माझा मिनी ब्लॉग नक्की आवडेल. या ठिकाणी मी रेंटवरती राहते आणि बॅकग्राऊंडला तुम्ही पक्ष्यांचा किलबिलाटही ऐकू शकता. आणि हा आहे आचरा बीचचा मेन एंट्रन्स. इथे खूप सारी दुकानं आहेत बरं का. हा आहे इव्हनिंगचा व्ह्यू. खूप छान दिसतं आणि मला जायला थोडा लेट झाला होता, त्याच्यामुळे थोडा अंधार तुम्हाला वाटत असेल, पण तरीही खूप 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 मस्त वाटतं संध्याकाळचा आचरा बीचवर जायला. या जोरात आवाज करणाऱ्या लाटांच्या खाली आपल्या मनात असलेले जे विचार आहेत ते दबून जातात आणि मन खूप शांत होतं जेव्हा जेव्हा आपण अशा ठिकाणी भेट द्यायला जातो. बीचवरती नेहमीसारखी आज गर्दी नव्हती. कदाचित माझा आवाज येत नाही कारण लाटांचा आवाज एवढा मोठा आहे की माझा आवाज पूर्णपणे म्यूट झाले असेल असं मला वाटतं आहे. पण इथे आल्यानंतर खूप स्ट्रेस कमी झाल्यासारखं वाटतं. एवढी शांतता आहे आज. आज माणसं पण खूप कमी आहेत या बीचवरती आणि ॲक्च्युली मी आज लेट आली आहे, त्यामुळे सूर्य पण मला मावळताना आज दिसला नाही. तर मला नेहमी दिसतो. कधी कधी असं वाटतं की सगळं सोडून या समुद्राच्या बाजूला येऊन घर बांधून राहावं. कसली चिंता नाही, सगळं काही जे आहे ते समुद्रच आपल्याला देतो. काश माझं पण इथे घर असतं समुद्राच्या किनारी. इथे राहणारी माणसं किती लक्की आहेत, किंवा जे समुद्रामध्ये काम करतात ती माणसं किती लक्की आहेत आणि किती रिस्क घेऊन ती लोक काम करतात. खूपच मोठ्या लाटा येत आहेत त्या ठिकाणी.